स्वयंपाकातील 30 सिक्रेट सांगणार आहे. 1 नंबर, पालेभाजी ताजी ठेवण्यासाठी ट्रिक्स. पालेभाजी घेतल्यानंतर लगेच धुवू नका. आधी कोरडीच फ्रीजमध्ये ठेवा. पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यास ती एकदम जास्त दिवस टिकते. आणि शिजवताना जास्त पाणी टाकू नका, त्यामुळे चव कमी होते. शेवटी थोडा लसूण फोडणीला टाकल्यास चव वाढते. लिंबू शेवटी घातल्यास रंग आणि पोषण टिकते. 2 नंबर, मिक्स भाज्या चवदार कशा करायच्या? भाज्या आधी थोड्या तव्यावर भाजून घ्या, म्हणजे चव वाढते. फोडणीमध्ये थोडे तूप घातल्यास सुगंध येतो. मीठ शेवटी घातल्यास भाज्या पाणी सुटत नाही. थोडा गरम मसाला शेवटी टाका. वरून कोथिंबीर घातल्यावर टेस्ट अजून छान येते. 3 नंबरची टिप, बटाट्याची भाजी परफेक्ट. बटाटे आधी उकडून नंतर फोडणीला टाका. मोहरी, जिरे, हिंग वापरल्यास चव वाढते. हळद कमी आणि मिरची संतुलित ठेवा. शेवटी थोडे लिंबू पिळा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 4 नंबरची टिप, टोमॅटो आमटी खास बनवण्याची टिप. टोमॅटो आधी चांगले परतून घ्या. थोडे गूळ टाकल्यास आंबटपणा संतुलित होतो. फोडणीमध्ये लसूण आणि कढीपत्ता वापरा. मसाला चांगला परतवल्यावरच पाणी टाका. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 5 नंबरची टिप, डोश्याचे पीठ मऊ कुरकुरीत. तांदूळ आणि उडीद डाळ वेगळी भिजवा आणि बारीक वाटून रात्रभर आंबवा. थोडे मेथीदाणे पण टाकल्यास चव खूप छान होते आणि फुलते. मीठ आंबल्यावरच घाला. तवा गरम करून डोसा परतवा. 6 नंबरची टिप, कांदा पटकन ब्राऊन करण्याची ट्रिक. कांदा बारीक चिरा. थोडे मीठ घातल्यास लवकर शिजतो. मध्यम आचेवर परतवा. घाई करू नका, वेळ द्या. तेल थोडे जास्त ठेवा. 7 नंबरची टिप, भाजी रंगीत ठेवण्यासाठी जास्त शिजवू नका. झाकण उघडून शिजवा. मीठ शेवटी घाला. छोटे लिंबू टाका. ताजेपणा टिकतो. 8. आमटी घट्ट करण्यासाठी थोडे बेसन पाण्यामध्ये मिसळून टाका किंवा उकडलेली डाळ मॅश करा. मसाला चांगला परतवा. पाणी कमी ठेवा. शेवटी उकळी द्या. 9 नंबरची टिप, तिखट संतुलित ठेवण्यासाठी. तिखट जास्त झाले तर गूळ टाका. दही वापरू शकता. थोडे दूध टाकल्यास माइल्ड होते. मीठ संतुलित ठेवा. लिंबू शेवटी टाका. 10 नंबर, मेथीची भाजी कडू न होण्यासाठी मीठ लावून 10 मिनिटे ठेवा. नंतर पाणी काढून टाका. फोडणीत लसूण वापरा. थोडा गूळ टाका. कडूपणा कमी होतो. उरलेल्या 20 टिप्स त्या पण देते वेगळ्या टाईपच्या. पोळी मऊ ठेवण्यासाठी पीठ मळताना कोमट पाणी वापरा. छोटे तेल घाला. झाकून ठेवा. शेकताना जास्त भाजू नका. कापडात ठेवा. 12 नंबरची टिप, काकडीची कोशिंबीर
चवदार होण्यासाठी मीठ शेवटी टाका, म्हणजे पाणी पण सुटणार नाही. दही वापरा, थोडी साखर टाका, तुम्हाला वाटलं तर शेंगदाण्याचा कूट पण टाका. मोहरीची फोडणी द्या, कोथिंबीर घाला आणि हिंग पण टाका त्याच्यात. 13 नंबरची टीप, भात मोकळा करण्यासाठी तांदूळ आधी धुवा, थोडा वेळ भिजवा. तांदूळ भिजवल्यानंतर मोजून पाणी टाकल्यानंतर तो मोकळा होतो, जास्त ढवळू नका. शिजल्यानंतर वाफ काढा. 14 नंबरची टीप, लसूण चव वाढवण्यासाठी फोडणीमध्ये टाका, जास्त जाळू नका, लसणाची चव जाते. ताजाच वापरा, पेस्ट करून वापरू नका, सुगंध वाढतो. 15 नंबरची टीप, मसाला चांगला परतवण्यासाठी तेल गरम करा, मसाला घालून मंद आचेवर परतवा, सतत ढवळा, तेल सुटेपर्यंत परतवा, चव दुप्पट होते. समजा तेलात मसाला टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतवायचं, म्हणजे चव चांगली लागते. 16 नंबरची टीप, वांग्याची भाजी चवदार. वांगे मीठ पाण्यात ठेवा, फोडणीत शेंगदाणे थोडा गूळ टाका, झाकण ठेवून शिजवा, कोथिंबीर शेवटी टाका. 17 नंबरची टीप, बटाटे कुरकुरीत करण्यासाठी पाण्यातून काढून कोरडे करा, गरम तेलामध्ये तळा, मीठ शेवटी घाला, झाकण ठेवू नका, कुरकुरीत राहतात. 18 नंबरची टीप, पालकाची भाजी हिरवी ठेवण्यासाठी जास्त शिजवू नका, मीठ शेवटी घाला, झाकण उघडे ठेवा, थोडे लिंबू घाला, रंग टिकतो. 19 नंबर, आमटी सुगंधी करण्यासाठी तूप वापरा, लसूण हिंग फोडणी द्या, कढीपत्ता टाका, मसाला परतवा, शेवटी कोथिंबीर टाका. 20 नंबर टीप आहे, कांदा कापताना डोळे न पाणवण्यासाठी कांदा फ्रीजमध्ये ठेवा, तीक्ष्ण सुरी वापरा, पाण्याजवळ कापा, हळू कापा, डोळे कमी जळतात. 21 नंबरची टीप, डोसा कुरकुरीत करण्यासाठी तवा गरम ठेवा, पातळ पसरवा, तेल कमी वापरा, झाकण ठेवू नका, मंद आचेवर भाजा. 22 नंबर टीप, ग्रेव्ही मऊ करण्यासाठी टोमॅटो प्युरी वापरा, काजू पेस्ट वापरा, मसाला चांगला परतवा, थोडे क्रीम वापरा, चव मऊ होते. 23 नंबरची टीप, भाज्या पटकन शिजवण्यासाठी लहान कापा, झाकण ठेवा, थोडे पाणी ठेवा झाकणावर, मध्यम आच ठेवा, लवकर शिजते भाजी. 24 नंबरची टीप, मीठ जास्त झाल्यास बटाटा टाका, पिठाचा गोळा टाका आणि ते मीठ शोषून घेतं मग. आणि थोडं पाणी पण वाढवा, म्हणजे खारट झालेली भाजी थोडी मिळून येते, मग चव संतुलित राहते. गूळ टाका. 25 नंबर, सलाड फ्रेश ठेवण्यासाठी थंड पाण्यामध्ये ठेवा, मीठ शेवटी घाला, म्हणजे ते सॅलड कुरकुरीत होतं. आणि लिंबू पण शिपडावा त्याच्यावर जरा, आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे चांगले राहते. 26 नंबर टीप, आमटीला वेगळी चव आणण्यासाठी कोकम वापरा, कढीपत्ता टाका, तुम्ही चिंच गूळ पण टाकू शकता, लसूण वापरा, चव खूपच हटके होते. मी सुद्धा घरात ह्या सगळ्या गोष्टी वापरून पाहत असते. 27 नंबरची टीप, शेवग्याची भाजी आधी उकडून घ्या, मसाला लावा, फोडणी द्या, झाकण ठेवून शिजवा. जर आधी शिजवून घेतले ना शेंगा, म्हणजे गाळ होत नाही. आणि आता 28 नंबरची टीप आहे, आले लसूण पेस्ट ताजी करा, फ्रीजमध्ये ठेवा, तेल टाका आणि जास्त दिवस टिकते. मग
चव छान येते त्याची. 29 नंबरची टीप, ऑइल कमी वापरण्यासाठी नॉनस्टिक वापरा. नॉनस्टिकची भांडी वापरा. कमी तेल वापरलं जातं त्यामध्ये. मध्यम आच ठेवा. पाणी वापरा. फोडणी कमी करा आणि हेल्दी बनते. 30 नंबरची टीप, उरलेला भात वापरण्यासाठी फ्राईड राईस करा. कटलेट बनवा, नाहीतर दही भात करा. उपमा बनवा, वाया जात नाही. तर अशा भरभरून टिप्स ट्रिक वापरा.